नमस्कार. आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये, इचलकरंजीतल्या 10 नंबर वॉर्डामध्ये आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या सध्या इलेक्शन चालू आहेत आणि आपल्यासोबत आहेत तानाजी पवार. हे माजी नगराध्यक्ष राहिलेले आहेत. तगडा एक्सपिरियन्स असलेला माणूस आहे. आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून काही मतदारांचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या बाबतीत. तुम्ही वॉर्ड क्रमांक 10मधून थांबलेला आहात. ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि सर्वप्रथम माझं तुम्हाला असं मत आहे, BJPनं कार्यकर्ते जे जे होते निष्ठावंत त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला आहे का? नमस्कार, मी तानाजी बाळू पवार, प्रभाग क्रमांक 10चा सर्वसाधारण ड मतदारसंघातून मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार, आमचे नेते सुरेश राळुंकर साहेब, माजी मंत्री प्रकाशअण्णा आवाडे साहेब आणि या भागाचे विद्यमान आमदार राहुल आवाडे साहेब या तिघांनी मिळून भारतीय जनता पार्टीच्या केडर कार्यकर्त्यांना, ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे अशा कार्यकर्त्यांना त्यांनी भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मागणी जास्त होती. भारतीय जनता पार्टी ही पार्टी भलाढ्य पार्टी झालेल्यामुळं, इच्छुकांची संख्या जास्त असल्यामुळं प्रत्येकाचं समाधान करू शकत नाही. परंतु 65 जागा आहेत. मागणी 429 कार्यकर्त्यांची होती. त्यात निवडून येण्याची क्षमता ही बघून तिकीट दिलेलं आहे. कोणावर अन्याय केलेला नाहीत भारतीय जनता पार्टीच्या नेते मंडळींनी. तुम्ही 10 नंबर वॉर्डमधून थांबलेला आहात. हा वॉर्ड नेमकं कुठून कुठं आहे? ह्या वॉर्डची तुम्हाला माहिती आहे का सर? हा प्रभाग क्रमांक 10 नेहरूनगर झोपडपट्टी, कुंभारगल्ली, अशोकनगर, भाग्यश्री कॉलनी, मुक्त सैनिक, वकारबाग, कर्मचाऱ्यांची कामगार चाळ, महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटी, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, इंडस्ट्री इस्टेट, भोनेमाळ, शाहू महाराजांच्या पुतळ्यापासूनचा जो भोनेमाळ आहे तो परिसर, असा हा वार्ड रचना आहे. तुम्ही आता ही कितवी इलेक्शन लढवत आहात? मी आता ही 5वी निवडणूक लढवत आहे. सर, ह्या इलेक्शनमध्ये आता 5वी तुम्ही इलेक्शन लढवत आहात. नवीन कार्यकर्त्यांचे चेहरे यावे असं तुम्हाला वाटतं आहे का? नवीन कार्यकर्ते निर्माण व्हावं ही आमची भावना आहे. आता नवीन तरुण कार्यकर्ते तयार झालेले आहेत. 18 ते 30 वर्षाची तरुण पिढी ही आता सक्रिय राजकारणात, सामाजिक कार्यात सक्रिय आहेत आणि पिढी तयार होऊन पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं त्याने सार्वजनिक काम, राजकारणात सक्रिय व्हावं अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. ह्या वॉर्डमधून लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? या गेली 25 वर्ष मी स्वतः नगरसेवक आहे. त्याबरोबर माजी नगराध्यक्ष संजय जयवंतराव आवळे साहेब असताना किंवा त्यापूर्वी नगरसेवक संजय आवळे होतेच. अशावेळी मी इथं नेहरूनगरचा परिसर विकास करण्यासाठी सातत्यानं आम्ही धडपडलेलो आहे. माजी मंत्री जयवंतराव आवळे साहेबांचासुद्धा आशीर्वाद या नेहरूनगर झोपडपट्टीला आहे. त्यांच्या माध्यमातून तत्कालीन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी आम्हाने 37 खाली फेरफार करून नेहरूनगर जी झोपडपट्टी हा जागेवर पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेऊन 37 खालीचा प्रस्ताव त्यांनी मान्य केलेला आहे. त्याचबरोबर झोपडपट्टीतल्या लोकांना घरकुलची योजना असेल, त्या घरकुलची योजना राबवून त्या घरकुलची मालकी ही महिलांच्या नावावर करायची. त्यासाठी आम्ही शासन स्तरावर, कलेक्टर ऑफिस स्तरावर प्रयत्न करून महिलांना न्याय देण्यासाठी मालकी हक्काची घरं महिलांच्या नावावर देणार आहे. त्याचबरोबर नेहरूनगर झोपडपट्टी असेल किंवा आमचा प्रभाग क्रमांक 10 असेल, तिथं प्राथमिक सुविधा देण्यासाठी स्वच्छता असेल, गटारे असतील, इलेक्ट्रिक पोल असेल, ड्रेनेज असेल, पिण्याच्या पाण्याच्या नळ असतील किंवा सार्वजनिक, मी पाणीपुरवठा सभापती असताना जास्तीत जास्त सार्वजनिक नळ या मागासवर्गीय वस्ती झोपडपट्टीमध्ये दिलेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीनं लोकांना 100 रुपयाच्यावर लाईट कनेक्शनसुद्धा मी दिलेलं आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन असेल, कुठल्याही कॅटेगरीत असो ते ॲडमिशन देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो. लोकांचं रेशन कार्ड असेल, दारिद्र्य रेषेची कार्ड असतील, असे सार्वजनिक जे उपक्रम राबवत असतात, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थींच्यासाठी बेनिफिट देण्यासाठी सातत्याने या भागामध्ये मी विकासाचे काम करत असतो. तुम्ही विकासाचं काम म्हणता, विकासावर आपण नक्कीच
नंतरच्या मुद्द्यात बोलू. तुमचं शिक्षण काय झालं आहे? माझं शिक्षण SSC पर्यंत झालं आहे. कारण मला प्रॅक्टिकल नॉलेज खाली प्रशासनातला मला अनुभव आणि मी मुंबई असेल, मंत्रालयात असेल, सुप्रीम कोर्टापर्यंत, हायकोर्टापर्यंत सगळीकडे मला नॉलेज आहे प्रॅक्टिकली. त्या नॉलेजच्यावर मी प्रशासनाचं काम करून इचलकरंजी शहरामध्ये एक नामवंत प्रशासनात काम करणारा मी कार्यकर्ता आहे. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की अनुभवाच्या जोरावर तुम्ही हे सगळं करू शकता. शिक्षण तुमचं SSC झालं असल्यामुळं म्हणजे JR सगळे तुम्हाला समजतात साहेब. बरोबर आहे. दुसरी गोष्ट तुम्ही ह्याच्याबद्दल बोलला, विकासाच्याबद्दल बोलला. सर, विकास हा कुठंतरी एक फसवणारा शब्द झाला असं वाटत नाही का? हा फसवणारा काही शब्द नाही. देशामध्ये नरेंद्र मोदीचं सरकार असेल, राज्यामध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार असेल, यांच्या माध्यमातून भरघोस निधी शहरामध्ये येत आहे. आमच्या इचलकरंजी शहरामध्ये आता आम्ही 550 कोटी रुपयेचं ड्रेनेजची योजनेचं काम चालू आहे. पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं 50 कोटीची पाईपा आम्ही बदललेल्या आहेत. वेगवेगळ्या गल्लीबोळामध्ये 4 इंची, 6 इंची, 8 इंची नळ टाकून लोकांच्या दारापर्यंत पाणी पोचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. रस्त्यासाठी 100 कोटी रुपये आलेले आहेत. इलेक्ट्रिक पोलसाठी पैसे आलेले आहेत. वेगवेगळ्या आरोग्य सुविधासाठी आम्ही घनकचरा व्यवस्थापन, त्या ठिकाणीसुद्धा घनकचरा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं लोकांना त्याचं व्यवस्था व्हावं, त्यासाठी घंटागाडी लोकांच्या दारापर्यंत आम्ही चालू केलेलं आहे. अशा योजना आम्ही सातत्यानं ह्याच प्राथमिक सुविधा नागरिकांना द्यायला लागते, त्यालाच म्हणतात विकास. विकास बरोबर तुम्ही म्हणताय, पण ते विकासामध्ये ट्रान्सपरन्सी यायला पाहिजे. ज्यावेळी उदाहरण जर घेतलं तर 100 रुपयाचं काम हे 1000 रुपयाला केलं म्हणजे आपण विकास म्हणायला पाहिजे, की 100 रुपयाचं काम हे 80 रुपयाला करून मी लोकांचे पैसे वाचवलो ह्याला विकास म्हणायला पाहिजे. आता आमच्याकडे जेवढं निधी येईल त्या निधीमध्ये प्रशासन, आता प्रशासकीय राजवट आहे गेली 4 वर्ष, त्या प्रशासकीय राजवटीमध्ये इस्टिमेटप्रमाणे टेंडर भरतात आणि त्याचप्रमाणे 100 रुपयाचं टेंडर असेल तर ते 100 रुपयाला दिलं जातं आहे. वरचं वाढ पण होत नाही आणि कमी पण होत नाही. त्यामुळे जेवढी तरतूद आहे, जेवढं निधी आलेला आहे, जेवढा पैसा आमच्या पासबुकात शिल्लक आहे, तेवढंच काम करतो आहे आम्ही. ट्रान्सपरन्सी येण्यासाठी नेमकं तुमचे काय योजना आहेत? आता आपल्याला लोकांना रोजगार दिलं पाहिजे, मुलांना शिक्षणासाठी मदत करायला पाहिजे, त्यातून रोजगार आणि शिक्षण वेगवेगळे उद्योग इचलकरंजी शहरात यायला पाहिजे. उद्योग आल्यानंतर लोकांना रोजगार मिळणार आहे. शिक्षणाला लोक पुन्हा मुंबईच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेऊन तिथंच कंपनीत वेगळ्या नोकऱ्या करतात. ते स्थानिक लोकांना उद्योग व्यवसाय दिला तर इथंच नोकरी करतील, इथं त्यांची घरंदार आहेत, त्यांची घरातली लोकं आहेत. त्यामुळे लोकांना इथं रोजगार दिले की ते एक चांगल्या पद्धतीनं संधी मिळणार आहे. नाही साहेब, हा तुम्ही बोलला विकासाचे मुद्द्याबद्दल बोलला, हे अगदी बरोबर आहे. पण मला जाणून घ्यायचं आहे, ह्या विकासामध्ये जी पारदर्शकता आणायला पाहिजे, जे टेंडर निघतात ते टेंडर नगरपालिकेच्या वेबसाईटवर अपलोड व्हायला पाहिजेत किंवा जी पब्लिक ऑडिट व्हायला पाहिजे, हे तुम्ही त्याला प्राधान्य देणार आहात का? आता टेंडर हे अपलोडच होतं आहे. टेंडर हे ऑनलाईन असल्यामुळं मॅन्युअली कुठलीही आता टेंडर नाही. शासनानं JR काढला आहे. गेली 10 वर्ष झालं या पद्धतीनंच काम चालू आहे. त्याबरोबर विकासासाठी थर्ड पार्टी ऑडिटसुद्धा होतं आहे. थर्ड पार्टीच्या ऑडिटमध्ये बेसिक तुमचं इस्टिमेटमधली जी काय आयटम आहेत त्या आयटमप्रमाणे काम झालं आहे का, ते थर्ड पार्टी वालचंदसारख्या सांगलीचं जे कॉलेज आहे तिथं टेक्निकली अधिकारी येऊन, पुण्याच्या ठिकाणचे कॉलेज आहेत अशा ठिकाणून अधिकारी येऊन ते थर्ड पार्टी तपासून टेक्निकल बघूनच ह्या कामाला मान्यता देतात. नक्कीच ह्या कामाला टेक्निकली मान्यता देतात. बघूया. तरी पण आपण काही ठिकाणी अशा न्यूज बघतो, बातम्या बघतो की ते पूल कोसळला आहे, हे कोसळला आहे. म्हणजे टेक्निकलची जे लोक आहेत रिपोर्ट देणारे, ही कुठेतरी गफलत करतात का, काही चुकी करतात त्याच्यामध्ये? अशा ठिकाणी काही लोक चुकीचं करत असतील. इस्टिमेटप्रमाणे किंवा जे आयटम आहेत त्याप्रमाणे काम नाही, निकृष्ट दर्जाचं झालं तरी त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांच्यावर कारवाईसुद्धा झालेली आहे. त्याचं निकृष्ट दर्जाचं काम होत असेल तर ते गुन्हा दाखल करायलाच पाहिजे. नक्कीच. तुम्ही म्हटला गुन्हा दाखल करायला पाहिजे. इचलकरंजीकरांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे तो म्हणजे पाणी प्रश्न. पाणी प्रश्नाकडे तुम्ही नेमकं कसं बघता आणि पाणी प्रश्न तुम्ही सत्तेत आल्यानंतर ते कसे सोडवणार आहात? मी पाणीपुरवठा सभापती असताना वारणा योजनेचा DPR केलो. कुंभसच्या गावातून ते पाणी आणण्यासाठी प्रयत्न केला. त्याचबरोबर दानोळीची योजनासुद्धा मी DPR करून, मी त्याचा पाठपुरावा करून ते सुद्धा पाणी आणण्याचा प्रयत्न केला. परंतु ग्रामीण भागातल्या नागरिकांनी जिथं धरण आहे, धरणापासून जिथं उगम झालं आहे ते संगमापर्यंत
त्या सगळ्या गावातल्या नागरिकांनी विरोध केल्यामुळं आपली दानोळीची योजना असेल, कुंभची योजना असेल ती फेल गेलेल्या आहेत. त्यामुळे ती योजना रद्द झाल्या. आता आपल्याला सोळकोडची योजना सुचवलेल्या आहेत. त्या सोळकोडच्या योजनेला पण तिथल्या नागरिकांचा विरोध आहे. त्यासाठी आता आपण कृष्णा योजनेची जी गळती होती तिथून आम्हाला 40-45 MLT पाणी यायला पाहिजे, तिथं 35 MLT पाणी येत होतं. 12 MLT आमचं पाणी गळती होती. तीसुद्धा आम्ही आता पाईपलाईन बदलल्यामुळं आम्हाला आता जास्तीत जास्त पाणी आमच्या फिल्टर हाऊसपर्यंत येणार आहे. त्याचबरोबर पंचगंगेची सुद्धा लाईन ही जुनी 40-50-60 वर्षापूर्वीची लाईन होती. तिथंसुद्धा 7-8 MLT गळती होती. तीसुद्धा गळती आता बंद होणार आहे. तीसुद्धा पाईप आपण टाकलेला आहे. त्यानंतर कट्टीमुळा इथूनसुद्धा आपल्याला 10 TMC पाण्याची वाढ होणार. ती 10 TMC, पंचगंगेवरून उपसा 7-8 TMC, त्याचबरोबर मजरेवाडीतून 10-12 TMC अशी 35-40 TMC पाण्याची वाढ होणार आहे. ती वाढ झाल्यामुळे आपलं 54 MLTची 2 फिल्टर हाऊस आहेत, 108 MLT. तिथून ते पाण्याचा पुरवठा झाला. इचलकरंजी शहराला पाणी पुढच्या कालावधीत कमी पडणार नाहीत. या योजना आपल्याकडे जी कार्यान्वित आहेत त्यांच्या माध्यमातून ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्या योजनेला बळकटी देण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्ही आत्ता मगाशी म्हटला की नदी योजना जी होती ती फेल गेलेली आहे कुठेतरी ह्याच्यामध्ये आणण्यासाठी. मग ही फेल गेलेली योजना कुठेतरी सक्सेसफुल व्हावं, लोकांना फक्त त्यांच्या तात्पुरतं रिलीफ देण्यासाठी म्हणजे तोंडाला पाणी पुसण्यासाठी आपण बोर मारले आहात का? नाही, तर आपल्याला ही सुद्धा योजना आता बळकटीकरण आपण केलेलं लिकेज होणारी आहे. आणि ज्यावेळी काहीतरी प्रॉब्लेम आला, नैसर्गिक प्रॉब्लेम, लाईटचा प्रॉब्लेम, आणि त्यामुळं इचलकरंजी शहरामध्ये कार्यसम्राट अमरात राहुल आवाडे साहेब 235 बोर मारून इचलकरंजी शहरामध्ये आजूबाजूची नागरिक, बाहेरची लोकं येत असतात, पाणी ते कमी पडू नये म्हणून ही बोरची पर्यायी व्यवस्था केलेली आहे. जर आपण नदी स्वच्छ केली, नदी क्लीन केली तर ही प्रश्नच निर्माण होणार नाही आहेत. पण जे नदी दूषित करणारे काही संस्था आहेत, काही कारखानदार आहेत, किंवा प्रोसेसिंगचं पाणी असेल किंवा इतर गोष्टी असतील, तुम्ही सत्तेत आल्यानंतर अशा लोकांच्यावर प्रदूषण कायद्याअंतर्गत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार आहात का? आणि तशी तुम्ही धाडस करणार आहात का? जरी तुमचे जवळचे मित्र असतील किंवा पक्षातल्या लोकांच्या काही संस्था असतील तर तानाजी पवार हे धाडस दाखवतील का त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची? पंचगंगा नदी प्रदूषित झालेली आहे गेली बरेच वर्ष. त्यासाठी कलेक्टर प्रत्येकवेळी बैठक करून ही नदी प्रदूषित होऊ नये, ज्या ज्या घटकांचं प्रदूषित पाणी नदीमध्ये सोडतात त्या सर्व घटकांना ते नोटिसा देऊन तुमचं पर्यायी CETP व्यवस्था करा म्हणून त्यांना सांगितलं. तुम्ही प्रक्रिया करून पाणी नदीत सोडण्यासाठी CETP प्रकल्पाला त्यांनी मान्यता दिल्यात. सर, माझा प्रश्न तुम्ही घुमवताय. मी विचारतोय की नदी प्रदूषित करणाऱ्या लोकांच्यावर तुम्ही फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे धाडस दाखवणार आहात का निवडून आल्यानंतर? जी अशा घटकांनी नदीत प्रदूषित करतील किंवा नदी दूषित करतील अशा घटकांच्यावर कार्यवाही होईल. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे पूर्वीसुद्धा दाखल झालेले आहेत. प्रदूषण महामंडळानं त्यांच्यावरसुद्धा नोटिसा देऊन कार्यवाहीसुद्धा केलेल्या आहेत. मग त्यासाठी आम्ही पर्याय CETP 12 MLTचा कुष्ठरोगी वसाहतीजवळ उभा केलेला आहे. इचलकरंजी शहरातले सायझिंग व्यवसाय असेल, पोर्सेस व्यवसाय असेल, या व्यवसायाला सुरक्षितता देण्यासाठी 12 MLT जे CETP उभा केलेला आहे त्या CETPच्या माध्यमातून आम्ही दूषित कमीत कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. हे झालं पाण्याचा प्रश्न. इचलकरंजी नगरपालिका ही भ्रष्टाचारमुक्त होण्यासाठी तुम्ही कोणती मोहीम राबवणार आहात किंवा तुमचं प्लॅनिंग काय आहे? इचलकरंजी महापालिकेमध्ये प्रशासकीय कालावधीमध्ये जी नियंत्रण सुटून अधिकाऱ्यांनी जी वेगवेगळ्या पद्धतीनं कामकाज केलेलं आहे, महापालिका ही भ्रष्टाचारमुक्त लोकांना विकास काम करण्यासाठी, लोकांना ही महापालिका सेवा देणारी संस्था आहे. ही लोकांना काही उत्पन्न देणारी संस्था नाही. या सेवा देणाऱ्या संस्थेमध्ये आलेल्या नागरिकाचा मान सन्मान ठेवला जाईल. आलेल्या नागरिकांची जी काही कामं असतील, दाखल्यापासून ते बांधकाम परवानगी असेल, लेआउट असेल, लोकांच्याकडे रस्ते असतील, लाईट असतील, पाणी असेल, हे देण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करणार. शास्तीचा पण खूप मोठा विषय आहे. शास्तीकडे तुम्ही कसं बघताय? येत्याला काळामध्ये शास्ती कमी होईल का? आणि इचलकरंजीकरांना त्याचा एक रिलीफ देऊ शकाल का तुम्ही? राज्याचे तत्कालीन नगरविकास मंत्री नागपूरच्या आदिवासींमध्ये कायदा करून 1000-2000 स्क्वेअर फूटपर्यंतच्या लोकांची जी अनाधिकृत बांधकाम होती, शास्ती होती,
त्याला कायद्यात रूपांतर करून त्या लोकांना सवलत देऊन त्यांचं अनियमित होतं ते नियमित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या पद्धतीने JR सुद्धा आलेला आहे. ती शास्ती त्या लोकांची अनियमित ती नियमित केल्यावर कमी होणार आहे. जास्ती क्षेत्र असेल अशा लोकांच्यासाठी आम्ही सातत्यानं मराठी शासनाकडनं शास्ती कमी व्हावं, त्यांचं अनियमित ते नियमित व्हावं, त्या कायद्यात बदलण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करू. हे झाला शास्तीचा विषय. काही दिव्यांगांचे पण विषय आहेत. असा तुमच्यावर आरोप लावला जातो, म्हणजे प्रशासनावर, तुमच्यावर नाही म्हणत, की दिव्यांगांचा निधी हा दुसऱ्याकडे वर्ग करून दिव्यांगांना कुठंतरी तुम्ही डावलताय, त्यांच्या हक्कापासून कुठंतरी वंचित ठेवताय शासन प्रशासन. मग तुम्ही दिव्यांगांना न्याय देणार आहात का? ज्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचा पक्षप्रतोद 2016ला झालो, नगराध्यक्ष ॲडव्होकेट अलकास्वामी वहिनी होत्या, त्यावेळी भारतीय जनता पार्टीची सत्ता 5 वर्ष होती. त्यावेळी आम्ही जे महसुलाचं उत्पन्न आहे त्या उत्पन्नात 5% निधी ह्या दिव्यांगांना देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. त्यावेळी कुणावरही दिव्यांगांना आम्ही अन्याय केला नाही. सातत्यानं दिव्यांग लोकांच्या ज्या अडीअडचणी असतील किंवा त्यांचा जो हक्काचा निधी आहे तो आम्ही 100% खर्च करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रशासकीय राजवटीमध्ये काय गोंधळ घातल्यात अधिकाऱ्यांनी, तो गोंधळ सत्ता स्थापन झाल्यानंतर दिव्यांगांना 100% आम्ही न्याय देणार. जो दिव्यांग महसुलाच्या 5% निधी आहे त्या निधीतला आम्ही त्यांना 100% खर्च करण्यासाठी मी प्रयत्न करणार. तुमच्या विरोधात तुमचे जिगरी दोस्त थांबलेले आहेत आणि त्याच्याबद्दल तुमचं मत काय आहे? कॉम्रेड सदाम मलाबदे हे कम्युनिस्ट पार्टीचे नेते आहेत. ते चळवळीतला कार्यकर्ता आहे, रस्त्यावरची लढाई करणारा कार्यकर्ता आहे. त्यांची आणि आमच्या घराण्याची 40-50 वर्षाचे संबंध आहेत. राजकारण वेगळं आणि घरगुती संबंध वेगळं. त्यांच्या कम्युनिस्ट पार्टीचा विचार ते सातत्यानं प्रयत्न करत असतात. मी आज भारतीय जनता पार्टीत पक्षप्रतोद म्हणून आहे, माजी उपनगराध्यक्ष म्हणून आहे, पाणीपुरवठा सभापती आहे. माझी कामाची पद्धत ही वेगळ्या पद्धतीनं आहे. त्यांचा रस्ता त्यांना आणि माझा रस्ता माझ्यासाठी आहे. त्यामुळे ते राजकारणामध्ये वैचारिक लढाई होतच असते. त्यामध्ये कॉम्रेड सदाम मलाबदे हे माझ्या विरोधात राहिलेले आहेत. नक्कीच मित्रांनो, लोकशाहीला ही अपेक्षा असते की अशा पद्धतीनं निवडणूक लढवण्याचा संधी देखील काही नेत्यांच्याकडनं द्यावी लागते. आणि बलाढ्य नेते जे थांबतात ना, बऱ्यापैकी अपक्षांना माघार घ्यायला लावतात किंवा त्यांच्यावर दबाव तंत्र वापरतात. पण आपण इथं बघितलं, तानाजी पवारसारखे काही नेते आहेत, त्यांनी विरोधी पक्षाला देखील लढण्याची संधी देतात. अशाच संधी जर आपण दिलो तर येत्या काळामध्ये लोकशाही भक्कम होईल आणि इचलकरंजीकरांना एक चांगलं राजकारणी मिळतील, चांगल्या सुविधा मिळतील, सगळ्या गोष्टी चांगल्या मिळतील. आणि बघू आता हे तानाजी पवारांनी जो शब्द दिला इचलकरंजीकरांसाठी की भ्रष्टाचारमुक्त इचलकरंजी, पिण्याचं पाण्याचा प्रश्न असेल, अपंगांचा दिव्यांगांचा प्रश्न असेल, ह्या भरपूर प्रश्नांना न्याय देतात का येत्या काळामध्ये बघावं लागेल. आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पाहत रहा वायरलेस मराठी. धन्यवाद.